तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी स्पेशली त्या महारथी लोकांसाठी केलाय, ज्यांच्या घरामध्ये एसी आहे. तर ॲक्च्युअली एसी माझ्या पण घरात आहे. पण मी त्या महारथी लोकांमध्ये नाही येत. कारण की मी माझं एसीचं टेम्परेचर हे प्रॉपरली मेंटेन करतो. तर मला असं वाटतं की मी असं नाही बोलत की काही लोक करत पण नसतील प्रॉपर, म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल रात्री झोपल्यानंतर स्लीप टायमर वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. पण आता मी रिसेंटली मला वाटतं एक 2-3 महिन्यापूर्वी मी माझ्या एका फ्रेंडच्या घरामध्ये गेलो होतो आणि तिकडे त्याने अक्षरशः मी बघितलं ना, तर म्हणजे रात्री आमचं सगळं म्हणजे डिनर वगैरे झालं आणि तो त्याच्या बेडरूममध्ये, मी दुसऱ्या बेडरूममध्ये माझ्या झोपायची सोय केली आणि त्यानंतर त्याने अक्षरशः म्हणजे मी बघितलं की म्हणजे जेव्हा सकाळी असं जेव्हा आम्ही उठलो तेव्हा बघितलं की त्यांनी चादर वगैरे अंगावरती घेऊन आणि एसी फुल होती आणि त्यात पंखाही चालू होता. दोन्ही गोष्टी चालू होत्या. टेम्परेचर पूर्ण मला वाटतं 17 ते 18 डिग्री पर्यंत असेल. तर आता तुम्ही बघत असाल की दोन्ही गोष्टी तो चालू म्हणजे दोन्ही गोष्टी फुल्ली चालू होत्या, म्हणजे एसी पण आणि फॅन्स पण. समजा त्याचं लाईट बिल वगैरे जी एनर्जी जी जळत असेल ते किती हाय लेव्हलला ती एनर्जी तिचा यूज होत असेल. तर याच्यामध्ये लाईट्स बिल वगैरे पण येतात आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आपला कॉस्ट कटिंग तर होतच नाही. मग या गोष्टींचा खूप विचार केला पाहिजे. तुम्ही नेहमी जेव्हा मला असं वाटतं आपल्या बॉडीचं टेम्परेचर समथिंग म्हणजे एक्सप्रॉक्स 34 डिग्री सेंटीग्रेड असतं. तर मला असं वाटतं की 25-24 डिग्रीज इनफ, म्हणजे 26 डिग्री इनफ झाले आपल्या मेंटेन करण्यासाठी. पण ठीक आहे, सिटी लेवलला ह्युमिडिटी असल्यामुळे त्या गोष्टी पॉसिबल होत नाही. पण जरी दोन्ही गोष्टी तुम्ही आफ्टर स्लीप म्हणजे टायमिंग वगैरे, आता हल्ली एआय सगळ्या एसीचा आहे, तर या गोष्टी मेंटेन करा. तर या गोष्टी मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्लीप टाइम्स किंवा रात्र झाल्यानंतर सगळं प्रॉपरली झोपल्याच्या नंतर स्लीप मोड यूज करा आणि एसी प्रॉपरली बंद करा आणि त्यानंतर फॅनवरती पण तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन राहू शकतं. तर हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर दॅट्स इट आणि टेक केअर.